नमस्कार. मी ॲडव्होकेट शेखर रासवळकर आपले माझ्या विधी कक्षामध्ये स्वागत आहे. मित्रांनो, 1 वर्षापूर्वी मी मृत्यूपत्र करावं का बक्षीसपत्र करावं या संबंधी थोडक्यात विश्लेषण केलं होतं. मृत्यूपत्र करताना कोणती काळजी घ्यावी, मृत्यूपत्र कसं करावं आणि मृत्यूपत्राचा जो अंमल आहे हा मनुष्याच्या मृत्यूनंतर केला जातो आणि जर यदाकदाचित काही त्या संबंधात वाद निर्माण झाला तर तुम्हाला ते कोर्टामध्ये साबित करावं लागतं आणि त्याला पर्याय म्हणून आता नवीन कायद्यानुसार तुम्हाला तुमच्या हयातीमध्ये कंडिशनल शर्तीचं बक्षीसपत्र हे करता येतं, नोंदवता येतं आणि त्या बक्षीसपत्रामध्ये यू कॅन रिटेन दी पोजेशन ऑफ द प्रॉपर्टी, म्हणजे तुम्ही तुमचा जो कब्जा आहे हा कब्जा तुम्ही तुमच्याजवळ ठेवू शकतात किंवा भविष्यामध्ये तुम्हाला ते बक्षीसपत्र हे बदलता देखील येतं. पण बक्षीसपत्र करायचं का मृत्यूपत्र करायचं हा त्या व्यक्तीच्या तर डिपेंडिंग अपॉन दी सर्कमस्टन्सेस त्या व्यक्तीवरती तो अवलंबून असतो. अजूनही माझा तो व्हिडिओ हा माझ्या विधी कक्ष याच्यावरती उपलब्ध आहे. ज्यांनी अजून तो बघितला नसेल ते अवश्य बघू शकतात. आणि काही लोकांचा समज किंवा भ्रम असा असतो की एकदा आपण आपलं मृत्यूपत्र नोंदवलं म्हणजे त्याला कायदेशीर स्वरूप प्राप्त झालं. याच निर्णयावरती सर्वोच्च न्यायालयाने एक नुकताच निर्णय असा दिला की रजिस्ट्रेशन अलोन डज नॉट व्हॅलिडेट द विल, म्हणजे तुम्ही मृत्यूपत्र नोंदवलं म्हणजे ते कायदेशीर झालं असा अर्थ होत नाही. तर त्या संबंधीचा निर्णय सिव्हिल अपील नंबर 7528/2023 दिनांक 2/1/25 रोजी न्यायमूर्ती सी.टी. रवी आणि न्यायमूर्ती राजेश बिंदल यांच्या खंडपीठाने दिलेलं आहे. हे जे प्रकरण आहे हे प्रकरण मद्रासमधलं आहे. त्या व्यक्तीला 2 बायका होत्या आणि तो काय करतो 1989 साली पहिल्या पत्नीच्या आणि मुलांच्या लाभामध्ये 2 पंचमांश काहीतरी हिस्सा जो आहे त्याचं तो वाटप करून देतो आणि ते वाटप केल्यानंतर 2 वर्षांनी ती व्यक्ती मयत पावते आणि ती मयत पावल्यानंतर पहिली पत्नी व तिची मुलं जो उर्वरित क्षेत्र असतं त्या क्षेत्राकरता वाटपासाठी दावा दाखल करतात. साहजिकच दुसरी जी पत्नी असते ती पत्नी म्हणते की हा जो उर्वरित क्षेत्र जे आहे 3 पंचमांश त्याबाबत माझ्या पतीने तो जिवंत असताना माझ्या लाभात पूर्ण क्षेत्राचं उर्वरित क्षेत्राचं हे मृत्यूपत्र नोंदणीकृत करून दिलेलं आहे. परंतु खालचं लोअर कोर्ट आणि मद्रास हायकोर्ट ते म्हणतात हे विल हे संशयास्पद आहे, ते साबित झालेलं नाही, म्हणून त्याचा तो क्लेम फेटाळता आणि शेवटी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापुढे येतं. तर सर्वोच्च न्यायालयामध्ये काही कायदेशीर गोष्टी निर्माण होतात. सर्वोच्च न्यायालय म्हणतं की इंडियन इव्हिडन्स ॲक्ट भारतीय पुराव्याचा कायदा सेक्शन 68 आणि इंडियन सक्सेशन ॲक्ट कलम 63च्या ज्या तरतुदी आहे त्याचं तंतोतंत पालन झालेलं नाही. आणि सर्वोच्च न्यायालय काय करतं, खाली जो पुरावा आलेला आहे त्याचं ते अवलोकन करतं. त्यांचं असं म्हणणं पडतं की या जबाबामध्ये विसंगती आलेली आहे. विसंगती आली म्हणजे काय, एके ठिकाणी ते असं म्हणतात त्याची तब्येत खूप चांगली होती, त्याची बुद्धी शाबित होती आणि एके ठिकाणी असं म्हणतात की त्याला हृदयविकाराचा त्रास होता आणि त्यामुळे त्याच्यावरती वैद्यकीय उपचार चालू होते. ती दुसरी पत्नी म्हणते याच्यामध्ये माझा कुठल्या प्रकारचा रोल नव्हता, परंतु तो जो स्टॅम्प खरेदी घेतलेला असतो तो तिच्या नावाने खरेदी घेतलेला असतो. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय म्हणतं स्टॅम्प तू ज्या तुझ्या नावाने घेते याचा अर्थ तुझा सहभाग नाही, हे तुझं कथन आहे, हे बुद्धीला न पटणार आहे. दुसरी गोष्ट, ते जे मृत्यूपत्र आहे हे मदुराई येथे केलं जातं आणि तो राहायला दुसऱ्या ठिकाणी असतो. तो कोर्टाचं ऑब्झर्वेशन असतं की जेव्हा त्याची प्रकृती चांगली नसते मग तो मदुराई येथे जाऊन का मृत्यूपत्र करतो आणि तिला प्रश्न विचारला असता मग ती म्हणते हे काही मला सांगता येत नाही. दुसरी गोष्ट, साक्षीदाराचे जे पुरावे असतात ते विसंगती आलेले असतात, एकमेकाशी म्हणजे न पटणारे असतात
आणि दुसरं त्याच्या ज्या सह्या आहेत त्या सह्या या काही टॅली होत नाही. मग या सर्व गोष्टीचा विचार करून सर्वोच्च न्यायालय म्हणतं की रजिस्ट्रेशन डज नॉट अलो व्हॅलिडेट द विल. म्हणजे लोकांचा हा गैरसमज होता, एका वाक्यावरती लोकांचा जो समज असतो ते खालचे निकाल कायम करतात आणि लोअर कोर्टाने जो निर्णय दिलेला असतो तो निकाल कायम करतात. मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो. आपल्याला माझा व्हिडिओ आवडला, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.